सुखा लागे जरी करिसे तळमाळ तरी तो पंढरीसी जाय एक वेळ मग तो अवघाचे सुखरूप होसे जन्मोजन्मीचे दुःख विसरशे. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी थोडासा आवाज द्यायला इको कमी करा. कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा श्री क्षेत्र पंढरी निवासी पांडुरंग परमात्म्याचे लढिवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा 5 कडव्याचा अत्यंत सुंदर आणि या जगामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये जो व्यवहार चालतो त्या व्यवहाराचं चिंतन करणारा हा असणारा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. कोणता व्यवहार माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये चालतो? नामदेवराय सांगतात की माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये अदानत्व प्रदानत्व नावाचा व्यवहार चालतो. म्हणजे देवाने घेवाण चालते. ती कोणती देवाने घेवाण चालते? तो पांडुरंग परमात्मा भक्ताच्या जीवनातलं दुःख घेतो आणि त्याच्या बदल्यात त्या भक्ताला तो परमात्मा सुख देतो. असा अदानत्व प्रदानत्व नावाचा जो व्यवहार आहे तो माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये चालतो. याचं गोड चिंतन या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय आपल्या समोर मांडतात. विठला 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 विठला. थोडासा आवाज कमी करा. अभंगावरती चिंतन करत असताना ज्या निमित्ताने कीर्तन सेवा संपन्न होते ते निमित्त सर्वांना माहीत आहे. आपल्या या हिवरे गावातील तांबे परिवारातील एक आदर्श असणारी माता कैलासवासी कृष्णाबाई भाऊसाहेब तांबे या मातेचं 1 वर्षापूर्वी निधन झालेलं आहे. त्यांच्या पश्चात असणारा जो काही आपला तांबे परिवार आहे या परिवाराच्या वतीने या ठिकाणी श्राद्ध संपन्न होते. या मातेच्या पश्चात असणारे 3 मुलं आहेत, 2 मुली आहेत. त्याच्यामध्ये आमचे दाजी विलासराव असतील, वामनराव असतील आणि तिसरे असणारे चिरंजीव मला वाटतं 7-8 महिन्यापूर्वी त्यांचं देहावसान झालं. ज्यांना देवाची आज्ञा झाली ते वैकुंठवासी महादेव नाना असतील. हा संपूर्ण असणारा परिवार अर्थात हे 3 चिरंजीवाडी त्यांचा असणारा परिवार या परिवाराला निश्चित ही माता जारेडे फार मोठं असं दुःख आहे. 2 कन्या आहेत, 2 मुले आहेत. या मातेच्या पश्चामध्ये शांताबाई आणि संगीता हे 2 मुले आहेत. त्याचप्रमाणे पुतणे असणारे आमचे उत्तम मामा असतील, मधुकर मामा असतील, त्यांचे 2 भगिनी असतील. अर्थात या असणाऱ्या सर्व परिवाराला तांबे परिवाराला निश्चित ही माता जारेडे फार मोठं अतिव अशा पद्धतीचं दुःख आहे. 1 वर्षापूर्वी या असणाऱ्या परिवारातून ही माता गेलेली आहे. जाणं हे प्रत्येकाला आहे, जाणं हे प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला या मृत्यू लोकांमध्ये आला की एक ना एक दिवस देह ठेवावा लागतो, एक ना एक दिवस जावं लागतं. या न्यायाला अनुसरून आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने काकूंच्या बद्दल बोलायचं झालं तर एक आदर्श अशा पद्धतीचं जीवन या ठिकाणी काकूंनी व्यतीत केलेलं आहे. शेवटी मी या ठिकाणी मातेबद्दल किंवा काकूंच्या बद्दल बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी सुंदर अशा पद्धतीचा हा सारा परिवार घडवण्याचं काम या मातेने केलेलं आहे, काकूंनी केलेलं आहे. 3 असणारे चिरंजीव, पण मला असं वाटते की 3ही चिरंजीव जे आहेत ते अत्यंत सुसंस्कारी अशा पद्धतीचे आहेत आणि सुसंस्कारी अशा पद्धतीचा परिवार घडवण्याचं काम केलेलं आहे. मला वाटतं या मातेच्या 3 मुलापैकी 2 मुलं जे आहेत ती 2 मुलं देशसेवेमध्ये होते. अर्थात ते आता निवृत्त आहेत. आमचे विलासदाजी असतील, महादेवदाजी असतील, हे मिलिटरीमध्ये देशसेवेमध्ये सर्व्हिसला होते. आमचे दाजी वामनराव असतील, दाजी असतील, ही एसटी मध्ये त्या ठिकाणी आणि सेवा करतायत. असं एक सुंदर परिवार या ठिकाणी या मातेच्या पश्चात आहे. या सर्व परिवाराला अत्यंत चांगल्या पद्धतीचे संस्कार देण्याचं काम आणि परिवार घडवण्याचं काम या मातेने केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होते. त्यानिमित्ताने हे श्राद्ध संपन्न होते. या श्राद्धाच्या निमित्ताने ही सारी कीर्तन सेवा जी आहे ती आज या ठिकाणी माझ्याकडे आहे. सर्वांना श्रुत आहे. आमची भगिनी म्हणजे आमची बाई, आमची बहीण या परिवारामध्ये आहे आणि मला वाटते ती माळकरी आहे, परमार्थिक आहे, सुसंस्कारी आहे. म्हणून खऱ्या अर्थाने माळकरी आणि परमार्थिक असल्यामुळं अर्थात तिचे विचार इतके सुंदर आहेत, इतके चांगले येतात की माझी सासू जाण्याने माझ्या परिवारामध्ये, माझ्या घरामध्ये एक त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांना चांगल्या अशा प्रकारची सद्गती प्राप्त व्हावी, आपल्या पितरांना, आपल्या गेलेल्या कुळातील सर्व असणाऱ्या व्यक्तींना मोक्ष मिळावा, या पवित्र हेतूने आमच्या भगिनीने म्हणजे बाईने तिच्या आग्रहास्तव
या परिवारामध्ये या घरामध्ये गेले 7 दिवस श्रीमद भागवत हा ग्रंथ लावण्यात आला. श्रीमद भागवताचं या ठिकाणी पारायण करण्यात आलं. मला वाटतं कुठंही ही गोष्ट घडत नाही. ही भागवत आणि जे कुठं पण होत नाही त्यासाठी फार मोठं पुण्य असावं लागतं. श्रीमद भागवताचं या ठिकाणी पारायण केलं, संहिता वाचन केले. श्रीमद भागवतावरती रोज या ठिकाणी 1 तासभर प्रवचन केलं जायचं आणि हरिपाठ रोज केला जायचा. श्रीमद भागवताचं या ठिकाणी पारायण केलं. आमचे अत्यंत जीवलग असणारे मित्र श्री क्षेत्र आळंदी निवासी आदरणीय श्रीकृष्ण महाराज पाटील शास्त्री यांनी सुंदर असं या ठिकाणी भागवत आणि केला. खरं तर हे सर्व नियोजन करून दिलं मी आणि त्याच्यानंतर 7 दिवस या ठिकाणी भागवत झालं. काल त्या भागवताची सांगता झाली आणि सांगता झाल्याच्या नंतर आज या ठिकाणी श्राद्ध संपन्न होते, वर्ष श्राद्ध संपन्न होते. मला असं वाटतं की श्रीमद भागवत म्हणजे सामान्य गोष्ट नाही. काय होतं श्रीमद भागवत घरामध्ये केल्याच्या नंतर, हे श्रीमद भागवत जर आपण 7 दिवस त्याचं पारायण केलं, त्याची कथा केली, ते वाचलं, ते ऐकलं, तर माणसाला 7 दिवसाच्या आत मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. एवढं असं महात्म्य काहीतरी या साऱ्या श्रीमद भागवताचं आहे की ते सांगू आपल्याला. या परीक्षिती नावाच्या राजाने 7 दिवस श्रीमद भागवताचं श्रवण केलं. शुकाचार्यांनी ते असर भागवत, शुक मुनीने ते भागवत सांगितलं आणि परीक्षिती नावाच्या राजाने ते श्रवण केलं. परिणाम 7 दिवसाच्या आतमध्ये त्याला मोक्ष प्राप्त झाला. 7 दिवसा मुक्ती झाली तया झाली त्यासी, 7 दिवसा मुक्ती झाली त्यासी, झाली त्यासी, 7 दिवसा मुक्ती झाली त्यासी, झाली त्यासी, 7 दिवसा मुक्ती झाली त्यासी. श्रवणे परीक्षित तरला भूपती, परीक्षित तरला भूपती, श्रवणे परीक्षित तरला भूपती, परीक्षित तरला भूपती. झाली तया 7 दिवसा मुक्ती झाली तया, झाली तया 7 दिवसा मुक्ती झाली तया, झाली तया 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसा मुक्ती झाली त्यासे. महाराज सांगतात की 7 दिवसाच्या आत त्या साऱ्या परीक्षिती नावाच्या राजाला मोक्ष मिळाला. एवढा सर महात्म्य काहीतरी या श्रीमद भागवताचं आहे. आणि असं श्रीमद भागवत आज या घरामध्ये 7 दिवस संपन्न झालेला आहे. निश्चित मला असं वाटतं की हे पितरांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, या मातेचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला हे सांगायचे की अशी घरामध्ये श्रीमद भागवत करावं, अशी बुद्धी होणारी, अशी बुद्धी निर्माण होणारी माणसं सुद्धा फार कमी प्रमाणामध्ये आहेत, कमी प्रमाणामध्ये आहेत. पण आमची भगिनी परमार्थिक आहे, तिच्यामुळे तिला ही बुद्धी झाली आणि सुंदर असं भागवताचं पारायण झालं. आणि आज या ठिकाणी श्राद्ध संपन्न होते. या परिवाराच्या वतीने आजची ही सारी श्राद्धाची कीर्तन सेवा आज या ठिकाणी माझ्याकडे आहे. त्यानिमित्ताने नामदेव महाराजांचा अत्यंत सुंदर असा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. नामदेवराय अभंगाच्या माध्यमातून माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये कसा आदानत्व प्रदानत्व व्यवहार चालतो याचं गोड चिंतन आजच्या अभंगामध्ये नामदेवराय करतात. विठाला विठाला या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्यवहार आहे. या मृत्यू लोकांमध्ये कुणीही येऊ द्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्यवहार आहे. मग देव जरी आला, संत जरी आले आणि मनुष्य जरी आला, जीव जरी आला, प्राणी जरी आला, तरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्यवहार आहे. या मृत्यू लोकांमध्ये जीव आला आणि त्याच्या जीवनामध्ये व्यवहार नाही, असा जीव सापडणार नाही. या मृत्यू लोकांमध्ये प्राणी जन्माला आला, त्या प्राण्याच्या जीवनामध्ये व्यवहार नाही, असा प्राणी सापडणार नाही. या मृत्यू लोकांमध्ये मनुष्य आला, त्याच्या जीवनामध्ये व्यवहार नाही, असा मनुष्य सापडणार नाही. नवे नवे संत या मृत्यू लोकांमध्ये आले आणि त्यांच्या जीवनामध्ये व्यवहार नाही, असे संत बघायला मिळणार नाही. एवढंच काय, देव आला आणि देवाच्या जीवनामध्ये व्यवहार नाही, असा देवाचा एकही अवतार बघायला मिळणार नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्यवहार हा आहेच. मग या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्यवहार आहे. मग कोणते कोणते व्यवहार आहेत, किती प्रकार आहेत व्यवहाराचे, ऐका. 3च शाखा व्यवहाराच्या या मृत्यू लोकांमध्ये आहेत, या पृथ्वीवरती आहेत. कोणत्या कोणत्या, ऐका.
पहिला व्यवहार आहे तो म्हणजे दातृत्व प्रधान व्यवहार, दुसरा व्यवहार आहे तो म्हणजे ग्रहणत्व प्रधान व्यवहार, आणि तिसरा व्यवहार आहे अदानत्व प्रदानत्व व्यवहार. विठाला 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 विठाला. या कॅमेऱ्याच्या पाठीमागे जे मंडळी बसलेत ना, थोडं सरकून बसा, तुम्हाला दिसत नाही ते. असं या बाजूला सगळं जागा आहे इकडे भरपूर, सर का या बाजूला. तुम्हालाच असं मान वाकडी करू करू बघावं लागत आहे, दुसरं काही नाही. दुपारून दवाखान्यात नाही जायला लागावं आणि परत माझ्या नावाने तर मग तळतळ करायचं. इकडे जागा आहे थोडी. बापू सर इकडे थोडासा, म्हणजे दिसाव तुम्हाला म्हणून साठी म्हणतोय. कॅमेऱ्याच्या पाठीमागे बसलेली माणसं ऐका, या मृत्यूलोकामध्ये 3 व्यवहाराच्या शाखा आहेत. 3 व्यवहाराच्या शाखा, या 3 सोडून चौथी शाखा नाही किंवा चौथा व्यवहार कोणाच्याही जीवनामध्ये नाही. 3 व्यवहार जीवनामध्ये होत असतात. मग जीव असू द्या, प्राणी असू द्या, मनुष्य असू द्या, संत असू द्या किंवा देव असू द्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे 3च प्रकारचे व्यवहार आहेत. पहिला व्यवहार आहे दातृत्व प्रधान व्यवहार. ही व्यवहाराची पहिली शाखा आहे. पहिली शाखा आहे दातृत्व प्रधान व्यवहार. विठाला विठाला बोलू नका, बोलू नका. पहिला व्यवहार आहे तो म्हणजे दातृत्व प्रधान व्यवहार. म्हणजे या व्यवहारामध्ये 7 घटक आहेत. ते 7 घटक कायमस्वरूपी देत राहतात. दातृत्व म्हणजे दान करणे, देणे, कायमस्वरूपी देणे, दान करणे, देत राहणे. म्हणून हा पहिला व्यवहार आहे कायमस्वरूपी देणारा. याच्यामध्ये 7 घटक आहेत. कोण कोण आहेत याच्यामध्ये ऐका लक्षपूर्वक. रविश्चंद्र घना वृक्ष नदी गावश्च सज्जनाः एते परोपकाराय देवे युगेर निर्मिताः. भगवान परमात्म्याने युगायुगामध्ये 7 घटक केवळ देण्याकरता निर्माण केलेले आहेत. कायमस्वरूपी हे 7 जण कायमस्वरूपी देत राहतात, दान करत राहतात, दुसऱ्यावरती उपकार करत राहतात. किती जण आहेत? 7 जण आहेत. कोण कोण आहेत ऐका लक्षपूर्वक. पहिला घटक सांगितला तो म्हणजे रवी. रवी कायमस्वरूपी देत राहतो. रवी कायमस्वरूपी देत राहतो. रवी कळतो तुम्हाला? रवी 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 खाताळ नाहीत बरं का. रवी खाता पाहुणेच येतात. रवी खाताळ नाही. मग कोण? रवी म्हणजे हा सूर्य. सूर्य रोज उदयाला येतो, रोज अस्ताला जातो, पण तो तसा जात नाही, जगाला देऊन जातो. काय देतो ऐका. अरे रात्र झाले आणि अंधकारामध्ये बुडालं हे जग. या अंधकारामध्ये बुडालेल्या जगाला पुन्हा प्रकाशित करण्याचं काम कोण करतं? तर तो सूर्य करतो. हे सूर्याचे उपकार आहेत महाराज. ज्ञानोबा सांगतात की अरे सूर्य अधिष्ठेले प्राचे जगा राणी वदे प्रकाशाचे. अरे जगाला प्रकाशित करण्याचं काम कोण करतो? तर हा सूर्य करतो. म्हणून सूर्य कायमस्वरूपी देत राहतो. या सूर्याचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत महाराज. म्हणून जरा सूर्याला कधीतरी हातबीत जोडत जा. जरा जोडताना रोज आभार मानताना सूर्याचे आतापर्यंत मानित नव्हता, पण इथून पुढे जरा त्याला हात जोडीत जा. तो बिचारा आपल्याकरता रोज परोपकार करतोय, रोज उदयाला येतो आणि रोज आपल्याला प्रकाशित करतो. केवढा उपकार या सूर्याचा. एक सूर्याकडून चांगली घेण्यासारखी गोष्ट आहे. बराच ऐका. प्रत्येक मनुष्याकडून आणि सूर्याकडून प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट घेतली पाहिजे. एक गोष्ट शिकण्यासारखी आहे सूर्याकडून. काय शिकण्यासारखे ऐका लक्षपूर्वक. या सूर्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. सूर्य हा आतूनही निर्मळ आहे आणि बाहेर सुद्धा निर्मळ आहे. हा सूर्याचा एक चांगला गुण आहे. ज्ञानोबा सांगतात की अरे आत बाहेर चोखाळो सूर्य दैसा निर्मळो. ज्ञानोबा सांगतात की सूर्याचे जे आत आहे तेच बाहेर आहे. जशी आत उष्णता तशीच बाहेर उष्णता. जे आत तेच बाहेर. तसं माणसाने सुद्धा या सूर्याकडून ही गोष्ट घेतली पाहिजे आणि शिकला पाहिजे. आपल्या अंतःकरणात जे आहे तेच बाहेर असावं आणि जे बाहेर आहे तेच आपल्या अंतःकरणामध्ये असावं. याला म्हणतात सूर्याकडून शिकण्यासारखी गोष्ट. विठाला 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 विठाला. सूर्य कायम स्वरूपी देत राहतो. मला असं वाटतं की या सूर्याला काहीच आपण देत नाही. त्याचा प्रकाश आपण वापरतो, पण त्याच्या मोबदल्यात आपण त्याला काहीच देत नाही. का देतो काय आपण काहीच देत नाही. मला असं वाटतंय घरामध्ये आपण लाईट वापरतो, वीज वापरतो, पण मला वाटतं त्याचं बिल भरावं लागतं. बरोबर आहे ना? बिल भरावं लागतं. तसे हिवऱ्या गावात बरीच बिल न भरणारी पण लोक येतात, पण मी आता नावं नाही सांगणार. गाडीच्या काचा माझ्या घरी गेल्या पाहिजेत. नावं सांगून करता काय ऐका. म्हणजे आपण लाईट वापरले तर पैसे द्यावे लागतात,
पण या सूर्याला आपण काहीच देत नाही, तरी सुद्धा हा सूर्य आपल्यावरती उपकार करतो. पण देणाऱ्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे रवी, म्हणजे सूर्य. सूर्य कायमस्वरूपी देत राहतो. चला पुढे. चंद्र आहे, चंद्र कायमस्वरूपी देत राहतो. रविश्चंद्र म्हणजे चंद्र सुद्धा देणाऱ्यापैकी आहे. काय देतो हा असणारा चंद्र? महाराज सांगतात की हा जो चंद्र आहे ना, तो चंद्र अन्नधान्याची वृद्धी करतो, अन्नधान्यांची वृद्धी करतो. आणि माणसाच्या शरीरामध्ये अन्न पचन होण्याकरता सोम नावाचा रस लागतो. तो सोम नावाचा रस कोणापासून निर्माण होतो? चंद्रापासून निर्माण होतो. हा चंद्र सुद्धा कायमस्वरूपी देत राहतोय. गीतेमध्ये भगवान अत्यंत गोड वर्णन करतात. पुष्णामी चौषधी सर्वास सोमो भूत्वा रसात्मक. अरे या साऱ्या शरीरामध्ये सोम नावाचा रस कोण निर्माण करतो? तो चंद्र करतो. चंद्राचे उपकार आहेत. रविचंद्र घना, घनामध्ये मेघ आहे, पाऊस आहे. पाऊस सुद्धा आपल्यावरती उपकार करतात. मला वाटते पावसाने यंदा थोडंसं पाऊस कमी पडला तर माणसाचे केवढे मोठे हाल चाललेत महाराज. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. म्हणून या पावसाचे सुद्धा आपल्यावरती, ढगांचे सुद्धा, मेघांचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. या पावसांचा एक चांगला गुण आहे, ढगांचा एक चांगला गुण आहे. कोणता गुण आहे? पावसाच्या ठिकाणी, ढगांच्या ठिकाणी भेदभाव नाही. ढग असं म्हणत नाहीत की हे शेत आहे आणि हा गावाच्या बाहेरचा गाणीचा भाग आहे. नाही विचारित, 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 नाही विचारित. मेघ हा गंधारी सेते, मेघ हा गंधारी सेते, नाही विचारित, नाही विचारित, नाही विचारित, नाही विचारित. मेघ हा गंधारी शेत, मेघ हा गंधारी शेत, नाही विचारित, नाही विचारित, नाही विचारित, नाही नाही विचारित. विचारित. मेघ हगंदारी शेत. मेघ म्हणजे ढग, पाऊस कसल्या प्रकारचा विचार करत नाही. हे शेत आहे, चांगलं ठिकाण आहे आणि हा घाणीचा भाग आहे. असा मेघांच्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही. म्हणून मेघाकडून सुद्धा घेण्यासारखी गोष्ट, शिकण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याही मनामध्ये भेदभाव नसावा. हा जवळचा आणि हा परका, अशा पद्धतीचा भेदभाव नसावा. हे ढगांच्या पासून शिकण्यासारखे महाराज. चला, ढग सुद्धा कायमस्वरूपी देत राहतात. देणाऱ्यापैकी चौथा घटक आहे तो म्हणजे ढग. मेघ कायमस्वरूपी देत राहतात. रविश्चंद्र घना, वृक्ष. चौथा घटक सांगितलं तो म्हणजे वृक्ष म्हणजे झाड. झाड सुद्धा कायमस्वरूपी देत राहतात. काय या झाडांचे उपकार सांगावेत महाराज? केवढे मोठे उपकार सांगावे ऐका. मला असं वाटतं की आज एवढं मोठं ऊन आहे, एवढं मोठं आणि उष्णता आहे. कशाचा परिणाम आहे? आपण हाताने या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. आज झाडं राहिली नाहीत, जंगलं राहिली नाहीत. त्याचा परिणाम हा आहे. एवढं भयंकर ऊन वाढलेलं आहे. आम्हाला वाटतं एवढं ऊन पाहिल्याच्या नंतर आमचं शासन, आमचं सरकार आज आम्हाला ओरडू सांगते की अरे झाडे लावा, झाडे जगवा. हे शासन आम्हाला आज सांगते. पण एवढं मोठं ऊन ज्ञानोबरायांना माहीत होतं पडणार आहे. म्हणून माझे ज्ञानोबराय 700 वर्षापूर्वी आपल्याला सावधानतेचा इशारा देतात आणि मार्गदर्शन करतात की बाबानो, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी, नानाविध. अरे ज्ञानोबराय सांगतात की झाडं लावा, झाडे जगवा. 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरायांनी सांगावं आणि हे खरं ठरावं.